ओके, ऍट अ टाइम आपल्याला काय करायचे असतात, दोन बेसिकली ऑप्शन बाय करायचे असतात. हे दोन ऑप्शन कोणते असायला पाहिजेत, सेम एक्सपायरीचे बट डिफरंट स्ट्राईक प्राइसचे, सेम एक्सपायरीचे बट डिफरंट स्ट्राईक प्राइसचे हे दोन ऑप्शन असायला हवेत. आता मित्रांनो, ही जी वर्टिकल स्प्रेड असते ना, वर्टिकल स्प्रेड नावाची जी स्ट्रॅटजी असते ना, ही तुम्हाला दोन पद्धतीमध्ये भेटते बघा. म्हणजे बेसिकली सिंपल तुम्हाला सांगतो की ही जी तुमची, आता मी इथं फक्त लिहून देतोय, तुमची जी व्हीएस वर्टिकल स्प्रेड, ओके, वर्टिकल स्प्रेड नावाची जी स्ट्रॅटजी असते ही तुम्हाला दोन पद्धतीमध्ये भेटते. एक भेटते की सर बुल वर्टिकल स्प्रेड आणि सेकंड असते तुमची बियर वर्टिकल स्प्रेड. म्हणजे बेसिकली जर आपल्याला आपला अंदाज असा असेल की मार्केट आता अप साइडला मोमेंट देऊ शकते, तर डेफिनेटली आपण बुल वर्टिकल स्प्रेड यूज करणार. जर आपल्याला असं वाटत असेल की मार्केट आता डाऊन साइडला मोमेंट देऊ शकतंय, तर बेसिकली आपण काय करणार, बेरिश वर्टिकल स्प्रेड नावाची ही जी स्ट्रॅटजी आहे ती अप्लाय करणार. म्हणजे बेसिकली या वर्टिकल स्प्रेड स्ट्रॅटजीचं डिवायडेशन दोन स्ट्रॅटजी मध्ये होते. म्हणजे बुल वर्टिकल स्प्रेड आणि बेसिकली बियर वर्टिकल स्प्रेड. म्हणजे बुलिश वर्टिकल स्प्रेड आणि बेरिश वर्टिकल स्प्रेड अशा पद्धतीच्या दोन पार्ट मध्ये या वर्टिकल स्प्रेड नावाच्या स्ट्रॅटजीचं काय होतंय, डिवायडेशन होतंय. ओके, सिंपल आहे. आता या बुल वर्टिकल स्प्रेड मध्ये सुद्धा तुमचे दोन ऑप्शन आहेत. या बुल वर्टिकल स्प्रेड मध्ये सुद्धा तुमचे दोन ऑप्शन आहेत. सर्वात पहिला ऑप्शन आहे युजिंग अ कॉल ऑप्शन. म्हणजे बुल वर्टिकल स्प्रेड आपण कॉल ऑप्शन यूज करून सुद्धा वापर करू शकतो. म्हणजे बुल वर्टिकल स्प्रेड जे असेल ना, तर आपण कॉलचा उपयोग करून सुद्धा ही स्ट्रॅटजी डेव्हलप करू शकतो. आणि त्याच्यानंतर युजिंग अ पुट ऑप्शन, म्हणजे तुमची बुल वर्टिकल स्प्रेड आहे ती आपण या ठिकाणी बेसिकली पुट ऑप्शनचा यूज करून सुद्धा डेव्हलप करू शकतो. त्याच्यानंतर तुमची बियर वर्टिकल स्प्रेड आहे, याच्यामध्ये सुद्धा पण दोन पार्ट भेटतात की सर युजिंग अ कॉल ऑप्शन. ओके, यूज कॉल ऑप्शन म्हणजे बेसिकली काय करू शकतो आपण, कॉल ऑप्शनचा वापर करून सुद्धा आपण काय करू शकतो, बियर वर्टिकल स्प्रेड खेळू शकतो. त्याचबरोबर युजिंग पुट ऑप्शनचा वापर करून सुद्धा आपण काय करू शकतो, बेसिकली बियर वर्टिकल स्प्रेड या ठिकाणी खेळू शकतो. म्हणजे हा एक आपला फुल चार्ट आहे. ओके, हा एक आपला मी तुम्हाला फ्लो चार्ट समजून सांगितलाय की सर आपल्याला आपली वर्टिकल स्प्रेड नावाची जी स्ट्रॅटजी आहे तिचं डिवायडेशन होतं दोन पार्ट मध्ये. ओके, तर बेसिकली बुलिश वर्टिकल स्प्रेड, जर मार्केट अप साइडला जाणार असेल तर आपण या बुलिश वर्टिकल स्प्रेड या स्ट्रॅटजीचा यूज करतो. मार्केट जर डाऊन साइडला मूवमेंट देणार असेल तर आपण या ठिकाणी बेरिश वर्टिकल स्प्रेडचा काय करतो, या ठिकाणी वापर करतो. आणि या दोन्ही स्ट्रॅटजीत म्हणजे तुमची बेसिकली या ठिकाणी बुलिश वर्टिकल स्प्रेड आणि बेरिश वर्टिकल स्प्रेड, तर आपले जे मार्केट मधले जे दोन ऑप्शन आहेत, एक आहे तुमचा कॉल ऑप्शन आणि एक आहे तुमचा पुट ऑप्शन. या दोन्ही ऑप्शनचा यूज करून, म्हणजे आपण कॉलचा पण यूज करून या ठिकाणी बेसिकली काय करू शकतो, बुल वर्टिकल स्प्रेड खेळू शकतो. आणि आपण आपल्या या ठिकाणी बेरिश वर्टिकल स्प्रेड मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, दोनही ऑप्शन यूज करून ही स्ट्रॅटजी आपली काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. आता बेसिकली आपल्याला प्रत्येक बेसिकली एक एक पॉइंट या ठिकाणी बेसिकली आपल्याला या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचा आहे. तर सर्वात पहिलं तुम्ही आता काय केलं असेल, हेडिंग टाकलं असेल वर्टिकल स्प्रेड, त्याच्या खाली तुम्ही लिहिलं असेल की सर ही जी या ठिकाणी स्ट्रॅटजी असते ती या ठिकाणी सेम एक्सपायरी. ओके, याचं काय असतं, एवढं लिहून घ्यायचंय की ही वर्टिकल स्प्रेड नावाची स्ट्रॅटजी असते ही सेम एक्सपायरीच्या
ऑप्शन याच्यामध्ये बाय केले जातात. आणि सेकंड असतं की जे 2 ऑप्शन असतात ना ते या ठिकाणी डिफरंट स्ट्राईक प्राइसचे असतात. सेम एक्सपायरी बट डिफरंट स्ट्राईक प्राइस. तर याला आपण म्हणतो आपली व्हर्टिकल स्प्रेड. तर सर्वांना क्लिअर झालंय? मध्ये मला सांगायचंय फाईल बनेपर्यंत माझ्या फाईल मधून एक्सेलच करप्ट झाली. सर्वांना क्लिअर झालंय? या आतापर्यंतचा हा जो काही फ्लो चार्ट होता सर्वांना इज इट क्लिअर झालाय? सर्वांना केली बाबा रात्री. प्रॉब्लेम माझा आहे की उद्याच्या मीटिंगचा. उद्या परत आहे ना दुसरा झोन. उद्या इकडे येणार आहे. हा तो कुठे पण मीटिंग होती ती. मला रिपोर्ट द्यायचीच आहेत. त्यांना सांगितलं असतं ना. माझं म्हणणं काय प्रोग्रामच्याकडे आला नाही का? नाही आलाय म्हणजे मला एका जागेवर जर बसलो नाही ना मी तर नाही काम होते. सर बेरिश मध्ये काय आहे ना, बेरिश व्हर्टिकल स्प्रेड जे आहे ना, बेसिकली बेरिश व्हर्टिकल स्प्रेड जे आहे ती आपण कॉलचा पण उपयोग करून खेळू म्हणजे स्ट्रॅटेजी डेव्हलप करू शकतो आणि पुटचा पण उपयोग करून स्ट्रॅटेजी डेव्हलप करू शकतो. हे मी तुम्हाला सांगितले. आता सर्वांनी लक्ष द्यायचे की या स्ट्रॅटेजी डेव्हलप कशा करायच्यात किंवा कशा पद्धतीनं आपण या स्ट्रॅटेजीवर कशा पद्धतीनं आपण काम करू शकतोय. आता मी तुम्हाला काय करतो, एक सिंपल आपला एक प्लॅटफॉर्म आहे. आपल्या या ठिकाणी काय आहे, एक प्लॅटफॉर्म आहे. जो प्लॅटफॉर्म मला या ठिकाणी बेसिकली या स्ट्रॅटेजीचं कॅल्क्युलेशन सांगतो की मला किती प्रॉफिट होणार आहे. जर मी बेसिकली काय केली असेल ही स्ट्रॅटेजी अप्लाय केली तर मला किती लॉस होऊ शकतो, माझा ब्रेक इव्हन पॉइंट काय आहे. तर बेसिकली या प्लॅटफॉर्मचं नाव आहे या ठिकाणी स्ट्रॅटेजी बिल्डर ऑप्स्ट्रा. सर्वांनी काय करायचंय, बेसिकली ऑप्स्ट्रा या ठिकाणी सर्वांनी सर्च करायचंय. तुम्ही सर्वांनी काय करायचंय, ऑप्स्ट्रा नाव या ठिकाणी सर्च करायचंय तुमच्या गुगल. ओके, मे बी या सेशनचे रेकॉर्डिंग बघून पण तुम्ही काय करू शकता, एंड ऑफ द सेशन किंवा एंड ऑफ द बेसिकली बघू शकता. तर ऑप्स्ट्रा ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल, तुम्ही काय करायचंय, बेसिकली याच्या ऑप्स्ट्राच्या तुम्ही पहिल्या ऑप्शन या ठिकाणी जायचं. ओके, इथं तुम्हाला लॉग इन आणि साइन इन ऑप्शन दिसेल पहिल्या वेबसाईटवर. तिथं तुम्ही सिंपल तुम्ही या ठिकाणी सिंपल काय करायचंय, तुमचा मेल आयडी आणि तुमचा जो काय पासवर्ड वगैरे असेल तो इथं क्रिएट होऊ शकता. पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ही वेबसाईट आहे. ओके, तुम्ही काय करू शकता, तुमचा मेल आयडी आणि तुमचा जो पासवर्ड आहे या ठिकाणी क्रिएट करून तुम्ही अशा पद्धतीने लॉग इन करू शकता. ही ऑप्स्ट्रा नावाची वेबसाईट आहे. आता एक बिल्डर नावाचा पार्ट आहे बघा, म्हणजे बेसिकली आपल्याला या ऑप्स्ट्रा नावाच्या वेबसाईटवर आपण ज्यावेळेस जातो तर इथं एक आपल्याला बिल्डर नावाचा पार्ट आहे, म्हणजे दॅट्स कॉल्ड एज स्ट्रॅटेजी बिल्डर. ओके, स्ट्रॅटेजी बिल्डर नावाचा एक पार्ट आहे. त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, क्लिक करायचंय. आता मी तुम्हाला काय, सर्वांनी बेसिकली लक्ष द्या की युजिंग बुलिश व्हर्टिकल स्प्रेड. ओके, सर्वांनी काय करायचंय, बुलिश व्हर्टिकल स्प्रेड. आता त्याच्या खाली नाव टाकायचंय की सर बुलिश व्हर्टिकल स्प्रेड नावाची बेसिकली जी स्ट्रॅटेजी आहे, बुल कॉल स्प्रेड ज्याला आपण म्हणतो, बुल कॉल स्प्रेड. तर ती स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी आता शिकणार आहोत युजिंग अ कॉल ऑप्शन. म्हणजे कॉल ऑप्शनचा वापर करून आपण बुल कॉल स्प्रेड कशा पद्धतीने डेव्हलप करणार आहोत. ओके, सर्वांनी लक्ष द्या की सर कॉल ऑप्शनचा उपयोग करून बुल कॉल स्प्रेड आपण कशा पद्धतीने बेसिकली यूज करणार आहोत हे मी तुम्हाला इथं काय करतोय आता एक्सप्लेन करणार आहे एक एक गोष्ट. ओके, आता सर्वात सिंपल अशी या ठिकाणी गोष्ट आहे की सर ही स्ट्रॅटेजी जी असते ही बाईंग आणि सेलिंग, म्हणजे बेसिकली बुल स्प्रेड मध्ये एक ऑप्शन आपल्याला बाय करायचा असतो आणि एक ऑप्शन आपल्याला सेल करायचा असतो.
म्हणजे दोन्हीही कॉलच असतात दोन्हीही कॉलच. पण आपल्याला सिंपल आहे, व्हर्टिकल स्प्रेड स्ट्रॅटेजी मध्ये आपल्याला काय करायचं शिकवलंय मी, की सर बोथ आर सेम एक्सपायरीचे ऑप्शन असतील, दोन्ही पण सेम एक्सपायरीचे ऑप्शन असतील, बट त्यांची जी स्ट्राईक प्राइस आहे ना ती डिफरंट असेल. दोघांची एक्सपायरी सेम असेल, बट त्यांची जी स्ट्राईक प्राइस आहे ना ती कशी असेल, डिफरंट असेल. मग बेसिकली आपण सुरुवातीला इथं निफ्टी सर्च केलं, ओके, निफ्टी सर्च केलं, त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या सेगमेंट मध्ये ट्रेड करायचं आहे, तर इथं आपण सिलेक्ट करणार की मला या ठिकाणी ऑप्शन सेगमेंट मध्ये ट्रेड करायचं आहे, ऑप्शन सेगमेंट मध्ये. ओके, आता मला सांगा आपली करंट एक्सपायरी कधी आहे? करंट एक्सपायरी आहे आपली 17 जुलै, 17 ऑफ जुलैला आपल्या या ठिकाणी बेसिकली करंट एक्सपायरी आहे. आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणजे आपल्याला सेम एक्सपायरी असणार आहे, पण स्ट्राईक प्राइस या ठिकाणी डिफरंट असणार आहे. आता या बुल कॉल स्प्रेड मध्ये युजिंग कॉल आपल्याला कोणती स्ट्राईक प्राइस बाय करायची लक्षात घ्या. ओके, आता बेसिकली तुम्हाला काय करायचं माहितीये का, एक स्ट्राईक प्राइस या ठिकाणी तुम्हाला बाय करायची आहे आणि एक स्ट्राईक प्राइस तुम्हाला या ठिकाणी काय करायची आहे, सेल करायची. एक स्ट्राईक प्राइस तुम्हाला बाय करायची आणि एक स्ट्राईक प्राइस तुम्हाला सेल करायची. मग तुम्हाला बाय कोणती स्ट्राईक प्राइस करायची, तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऍट द मनी ATM हा आपल्याला बाय करायचा आहे. कधी, मी तुम्हाला अजूनही सांगतोय, बुल कॉल स्प्रेड, ओके, बुल कॉल स्प्रेड युजिंग कॉल ऑप्शन. आपण जर कॉल ऑप्शन या ठिकाणी बघत असू, आपण जर या ठिकाणी कॉल ऑप्शन बघत असू, तर आपल्याला काय करायचंय, ATM चा कॉल ऑप्शन आपल्याला बाय करायचा आहे. आणि बेसिकली आपल्याला सेल कोणता करायचा आहे, तर त्याचबरोबर आपल्याला आपला OTM आउट ऑफ द मनी आपल्याला आपला आउट ऑफ द मनी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सेल करायचं आहे. म्हणजे सिंपल आहे, म्हणजे सिंपल बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी युजिंग अ कॉल ऑप्शन. युजिंग अ कॉल ऑप्शन तुम्हाला काय सांगते माहितीये का, जवळचा बाय करा CMP च्या, मी अजूनही सांगतो इथं, मी एक वाक्य वापरतो किंवा शब्द वापरतो, करंट मार्केट प्राइसच्या CMP च्या जवळचा ऑप्शन, जवळचा ऑप्शन, जवळचा ऑप्शन या ठिकाणी बाय करा आणि त्याच्यानंतर CMP च्या करंट मार्केट प्राइसच्या लांबचा ऑप्शन. सिंपल आहे, जर कोणाला ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी समजलं नसेल तर लांबचा जो काही ऑप्शन असेल, जो काही ऑप्शन असेल तो या ठिकाणी सेल करा. म्हणजे बेसिकली ही स्ट्रॅटेजी आपल्याला काय सांगते की जवळचा ऑप्शन बाय करा आणि करंट मार्केट प्राइसच्या लांबचा ऑप्शन या ठिकाणी काय करायचा आहे, सेल करायचा आहे. ही काय आहे, युजिंग अ कॉल ऑप्शन. दोन्हीही कॉल ऑप्शन आहेत. आपण सेम स्ट्राईक प्राइस, आपण काय केलं होतं, सेम एक्सपायरी सेम ऑप्शन बट डिफरंट स्ट्राईक प्राइस. मी काय म्हणतोय, लांबची स्ट्राईक प्राइस इट इज OTM असणार सर, करंट मार्केट प्राइसच्या वरती लांबची स्ट्राईक प्राइस कोणती असणार आहे, मी तुम्हाला काय केलंय, आउट ऑफ द मनी असणार आहे. शिंदे मॅम मी ते सांगतो ना तुम्हाला, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, थोडासा वेट करा ना, थोडस. म्हणजे बेसिकली हे समजलं का आपल्याला कोणता ऑप्शन बाय करायचा आहे आणि कोणता ऑप्शन सेल करायचा आहे. म्हणजे एक सिंपल आहे, आपल्याला ऍट द मनी बाय करायचा आहे आणि आपल्याला आउट ऑफ द मनी या ठिकाणी बेसिकली काय करायचं आहे, सेल करायचं आहे. आपल्याला ऍट द मनी बाय करायचं आहे, आपल्याला आउट ऑफ द मनी सेल करायचं आहे. जर असं समजत नसेल तर करंट मार्केट प्राइसच्या जवळचा ऑप्शन, करंट मार्केट प्राइसच्या जवळचा ऑप्शन जो असेल ना, म्हणजे जी लोअर स्ट्राईक प्राइस असेल तिचा आपल्याला बेसिकली काय करायचा आहे, बाय करायचा आहे आणि करंट मार्केट प्राइसच्या लांबचा, म्हणजे बेसिकली ती जी हाय स्ट्राईक प्राइस असेल ती आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, सेल करायची आहे. सो आय
तुम्हाला सर्वात पहिलं व्हर्टिकल स्प्रेड, त्याच्यानंतर बुलिश व्हर्टिकल स्प्रेड आणि त्याच्यानंतर युजिंग कॉल ऑप्शन ओके, युजिंग कॉल ऑप्शन. आणि या कॉल ऑप्शन मध्ये ज्या दोन स्ट्राईक प्राइस आहेत सेम एक्सपायरीच्या, त्या कोणती बाय करायचे आणि कोणती सेल करायचे हे तुम्हाला समजलं असेल. एकदा मला याचं कन्फर्मेशन तुम्ही इथं देऊ शकता. या ठिकाणी याचं कन्फर्मेशन मला तुम्ही देऊ शकता. समजलंय? कोणाला काही याच्यामध्ये अडचण? सकाळी तर लॅपटॉपवर नाही बघणं बरं पडलं. मी शो करतो, मी दाखवतो, शो करतो, तुम्हाला दाखवतो थोडस. पण तुम्हाला कोणती स्ट्राईक प्राइस बाय करायची, कोणती हे जायची, हे जर आपण जर या ठिकाणी बेसिकली घेतलं असेल तर मी या ठिकाणी पुढे जातोय. ओके, आता बेसिकली इथं सिंपल आहे. 17 जुलैचा या ठिकाणी मी ऑप्शन निवडलाय. आता सध्या माझी प्राइस चालू आहे 25,140. 25,140 मार्केट आता जाणार आहे. ओके, मग बेसिकली मला 25,140च्या पुढे 25,140च्या पुढे माझा ऍट द मनी कोणता आहे? 25,150. 25,150 हा माझा इथं ऍट द मनी आहे. मी कॉल ऑप्शन ओके, हा सीई आणि ही पी इथं सर्वांना जर दिसत असेल तर मी या ठिकाणी काय केलंय, सर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बेसिकली 17 जुलैच्या एक्सपायरीचा 25,150चा बेसिकली कॉल ऑप्शन, जो या ठिकाणी कॉल ऑप्शन आहे ना 25,150चा कॉल ऑप्शन, तो या ठिकाणी आता काय करतोय मी बाय करतोय. म्हणजे अरे या हे काय आलं इथं ऑब्स्टॉक घरात झोपण्यापेक्षा जास्त गाडीत झोप. त्याच्यामुळे गाडी वेली किंवा झोप येते. आपण झोप 13 वर्षाची गाडी आपली, एसी मस्त आहे. एसी कूलिंग छान आहे. आणि आता नवीन गाडी ड्यू आहे. 10 लाख रुपये आहेत. कुठली घ्यायची तो विचार करू. 10 लाख रुपयेच बजेट आहे माझं, म्हणजे डाऊन पेमेंट. एकच मिनिट येस, मला स्ट्राईक प्राइस चेंज करू द्यायचं फक्त. पण ते उगाच मोठं बडेजाव करायचा नाही आपल्याला. समीर गुरु होतो, बडेजाव केला. मर्सिडीज आहे ना त्याची, BMW ओडी आहे. नाही XUV700, पण तेव्हा XUV700 नवीन आली होती, त्यामुळे तिला तिची जाम म्हणजे ती आपल्या प्रदेशच्या म्हणजे सरचिटणीसांकडे वगैरे पण नव्हती, कोणाकडे. याच्याकडे गाडी कशी काय, त्याचं एवढं नुकसान झालं त्या ह्याच्यामध्ये, पूर्ण बाहेर फेकला गेला. त्यामुळे गाडी अशी फॅमिली वगैरेसाठी घ्यायची असेल तर मी असं सजेस्ट करेन अर्टिगा वगैरे चांगली आहे. ते नको म्हणतात ना फॅमिलीवाले. का? त्याच्याकडे आहे नात्यामध्ये अर्टिगा, त्यांची काय हालत ते बघितलं त्यांनी. ते म्हणतात की घेणार असाल जर का गाडी तर मोठीच घ्या, म्हणजे स्पेशियसली बसता येईल अशीच घ्या. अर्टिगा मोठीच आहे. नाही, आमचे तू माझे फॅमिली मेंबर बघितलेस ना, बाबांना बघितलं माझ्या. हा भेटलो, आईंना भेटलो होतो. पण आपण केलं नाही तर मॉडिफाय. ओके, असू द्या. आता बेसिकली काय झालं माहितीये का, आता इथं बघू शकता आपण काय केलं की सर 25,140 आता सध्या आपले स्ट्राईक प्राइस किती चालू आहे 25,149. ओके, तर मी काय केलं माहितीये का 25,150चा कॉल ऑप्शन. आम्ही आता बघतो. ओके, सॉरी डिफरंट एक्सपायरी, सॉरी इथे एक्सपायरी पण मॉडिफाय करतो ते थोडं इथं डिफरंट 17 जुलै. ओके,
चला मॉडिफाय करतो मी 25 150 300 मॉडिफाय. ओके चला आहे बघ चांगलं, बेसिकली पण काही इश्यू नाहीये. त्यात आता पण या काही ठिकाणी बेसिकली आपल्याला काही सुद्धा इश्यू नाहीये. तर अशा पद्धतीचा हा पे हा पे ऑफ चार्ट अशा पद्धतीचा दिसून येईल. मी या ठिकाणी काय केलं माहितीये का 25,150 चा बेसिकली इथं कॉल ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी बाय केला. ओके तो या ठिकाणी मी काय केला बाय केला, ज्याची प्राइस चालू आहे 143 रुपये. आणि त्याच्यानंतर या आपल्या बुल कॉल स्प्रेड नुसार बेसिकली 25,300 चा जो या ठिकाणी सीई ऑप्शन होता तो मी या ठिकाणी काय केला सेल केला. म्हणजे बेसिकली मी काय केलं सर सीएमपीच्या करंट मार्केट प्राइसच्या सीएमपीच्या करंट मार्केट प्राइसच्या जवळचा म्हणजे ऍट द मनी या ठिकाणी काय केला बाय केला. आणि त्याच्यानंतर सीएमपीच्या लांबलचा म्हणजे आउट ऑफ द मनी जास्तीत जास्त करंट मार्केट प्राइस पासून जास्तीत जास्त 3 नंबर पर्यंत आपण जायचे. जास्तीत जास्त 3 नंबर पर्यंत जास्तीत जास्त 3 नंबर पर्यंत म्हणजे इथं बघू शकत असाल 25,150 हा झाला तुमचा एटीएम. ओके मग मी कोणते कोणते एक नंबर झाला माझा 25,200, सेकंड नंबर झाला माझा 25,250 आणि 3 नंबर झाला माझा 25,300. तर या तिन्ही पैकी कोणताही आपण एक परचेस करू शकता. सो प्रेफरन्स आपला 3, 2 आणि 1 आपल्याला असा द्यायचा आहे की म्हणजे आउट ऑफ द मनी परचेस करताना आपण म्हणजे जास्तीत जास्त 3 नंबरचा. आता जर तुम्ही मला इथं विचारलं की सर बेसिकली 25,300च्या ऐवजी आपण जर 25,250 घेतला असेल तर बघूया कसा बनतोय पी आपला जो आपला जो चार्ट आहे पे ऑफ चार्ट आहे तो आपण कसा बनतोय बघूया. 25,250 म्हणजे हा किती नंबरचा झाला हा 2 नंबरचा. 25,250 जर आपण इथं परचेस केला आणि बेसिकली याला जर मॉडिफाय केलं तर बेसिकली आपण बघू शकतो की आपल्या पे ऑफ चार्ट मध्ये थोडाफार बदल होताना दिसतोय. आपल्याला काय होतोय थोडाफार या ठिकाणी बदल होताना दिसतोय. पण बुलिश वर्टिकल स्प्रेड मध्ये जेवढा आपण आउट ऑफ द मनी घेऊ तेवढा या ठिकाणी बेसिकली आपल्याला प्रॉफिटचा रेशो आपल्याला चांगल्या पद्धतीने होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 25,300 इट इज अ गुड स्ट्राईक प्राइस फॉर सेलिंग. ओके म्हणजे आपल्याला एक गोष्ट तर कन्फर्म माहिती झाली की सर ही जी या ज्या स्ट्राईक प्राइस मॅन निवडलेल्या आहेत त्याच्यामध्ये 75 पॉइंटचा जो या ठिकाणी आहे. पैसे संपवायचे का असे राहुल सर ते तुमच्या मनावर आहे. पण मी काय सांगितलंय आता सिंपल ऍट द मनी पासून जास्तीत जास्त 3 नंबर सर. आता तुम्ही 450 घ्या किंवा 500 घ्या किंवा 600 घ्या ते तुमचा कॉल आहे सर बेसिकली. पण मला जी स्ट्रॅटेजी सांगते किंवा जे मला दाखवतंय ना ते मला सर्वात म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट की आपण आपल्या ऍट द मनी पासून आपण जास्तीत जास्त 3 नंबर पर्यंतचा ऑप्शन परचेस करू शकतो. मग मला सांगा जर 450 जर घ्यायचं असतं तर मी म्हणलं नसतं का 5 नंबरचा घ्या 6 नंबरचा घ्या 7 नंबरचा घ्या बोललो असतो ना. महिन्याचे कमीच होतात. सिंपल गोष्ट आहे ना. 6,000 पण नाही. ओके आता अशा पद्धतीचा हा काय झाला या ठिकाणी अशा पद्धतीचा काय झाला बेसिकली 40,000 असेल या ठिकाणी बेसिकली अशा पद्धतीचा या ठिकाणी या 2 स्ट्राईक प्राइस मी काय केल्या या ठिकाणी चॉईस केल्या. आता या ट्रेड मध्ये माझी बेसिकली प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट किती आहे सर. चान्सेस आहेत की 41% हा माझा ट्रेड प्रॉफिट मध्ये निघेल. म्हणजे 41% चान्सेस आहेत की हा ट्रेड माझा प्रॉफिट मध्ये निघू शकतोय. मला मॅक्झिमम प्रॉफिट या ठिकाणी किती होणार आहे. मला किती जरी मार्केट पडलं किंवा किती जरी मार्केट अप साईडला गेलं ना ओके तरी सुद्धा या ट्रेड मध्ये फक्त आणि फक्त किती 6,111 किती 6,116 म्हणजे आपल्या कॅपिटलच्या 16% एवढं आपल्याला प्रॉफिट जनरेट होणार आहे. याच्यानंतर सर मॅक्झिमम लॉस
किती आहे माझा, मॅक्झिमम लॉस किती होईल मला, तर मॅक्झिमम लॉस मार्केट इकडचं तिकडं होऊ द्या, पूर्ण स्टॉक मार्केट झिरो जरी झालं तरी तुम्हाला 5134च्या कमी म्हणजे 5134 पेक्षा कमी या ठिकाणी लॉस होणार नाही. 5134 पेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला काय होणार नाही, लॉस होणार नाही. त्याच्यानंतर सर माझा रिस्क रिवॉर्ड रेशो कसा मेंटेन होतोय इथं, सर एकास 1.19 म्हणजे बेसिकली तुम्ही काय केलंय, 1 रुपया गमवताय, 1 रुपयाची रिस्क घेताय, तर या 1 रुपयाच्या रिस्कवर तुम्ही 1 रुपया 19 पैसे कमवताय. ओके, हा झाला याचा अर्थ. त्याच्यानंतर माझा ब्रेक इव्हन पॉइंट काय आहे, माझा ब्रेक इव्हन पॉइंट आहे 25,219. म्हणजे जर का मार्केट 25,219च्या वरती गेलं, किती 25,219 याच्या वरती या ठिकाणी मार्केटनं जर मुवमेंट द्यायला चालू झाली तर माझा हा ट्रेड किंवा ही स्ट्रॅटेजी काय होईल, प्रॉफिट मध्ये निघेल. म्हणजे मला या ठिकाणी काय होईल, प्रॉफिट व्हायला चालू होईल. आणि त्याच्यानंतर बेसिकली टोटल पीएनएल आणि नेट क्रेडिट किती असेल हे पूर्णपणे आपल्या बेसिकली डीमॅट अकाउंटवर जमा असेल. आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट सर, मी इथं ऑप्शन सेल पण केलाय. म्हणजे आपल्याला ते एक माहितीये की सर ऑप्शन सेलिंग करण्यासाठी किंवा ऑप्शन जर मला सेल करायचं असेल तर 1-2 लाख रुपयाचं या ठिकाणी मला कॅपिटल लागतं. तर मला इथं मार्जिन किती रिक्वायर्ड असेल, तर आपल्याला मार्जिन रिक्वायर्ड असेल 37,711. मार्जिन किती रिक्वायर्ड असेल, 37,711. एवढं मार्जिन आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड असेल. जर आपल्याला म्हणजे बेसिकली ऑलमोस्ट आपल्याला 40,000च्या आसपास मार्जिन रिक्वायर्ड लागणार आहे जर आपल्याला या वर्टिकल स्प्रेडच्या 4ही स्ट्रॅटेजीवर ट्रेड करायचं असेल तर. म्हणजे जवळपास आपल्याला 40,000चं या ठिकाणी बेसिकली काय लागणार आहे, कॅपिटल लागणार आहे. तर अशा पद्धतीची ही तुमची वर्टिकल स्प्रेड मधली बुल कॉल स्प्रेड म्हणजे बुलिश कॉल स्प्रेड ही जी स्ट्रॅटेजी होती तुम्हाला मी या ठिकाणी काय केली आहे, समजून सांगितले. आता उद्या म्हणजे उद्या ज्यावेळेस आपलं ओपन मार्केट होईल, मार्केट आपलं सेशन आहे, तर उद्या सकाळी आपण सर्वात पहिलं या स्ट्रॅटेजीवर बॅक टेस्ट करतात. या ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय या स्ट्रॅटेजीवर आपण बॅक टेस्ट करणार आणि उद्यापासूनच ही स्ट्रॅटेजी आपण आपल्या अल्गो प्लॅटफॉर्म मध्ये पेपर ट्रेडिंग साठी काय करणार आहोत, ऍक्टिव्ह करून देणार आहोत. उद्या आपण सुरुवातीला ज्या पद्धतीने मी तुम्हाला आज या गोष्टी शिकवल्यात त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काय करायचंय, या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंग करायचंय आणि उद्यापासूनच आपण ही स्ट्रॅटेजी आपल्या अल्गो मध्ये ज्यांना वाटतंय की बॅक टेस्टिंग वर माझा रिझल्ट चांगला आहे, बऱ्यापैकी येते बेसिकली, तर त्याचा काहीच विषय नाहीये, तो तुमचा कॉल असेल. तर आपण उद्या या स्ट्रॅटेजीची बॅक टेस्टिंग करणार आहोत आणि आपण उद्याच या स्ट्रॅटेजीला ऍक्टिव्ह करणार आहोत आपल्या पेपर टेट साठी. आणि त्याचबरोबर म्हणजे या सर्व गोष्टी होऊन जर या ठिकाणी शेवटचा अर्धा तास, पहिला अर्धा तास असा आपल्या या स्ट्रॅटेजीवर, शेवटच्या अर्ध्या तासा म्हणजे बुल कॉल स्प्रेड युजिंग पुट म्हणजे पुट ऑप्शनचा उपयोग करून आपण बुल कॉल स्प्रेड कधी या ठिकाणी यूज करू शकतो हे मी तुम्हाला शिकवेल. म्हणजे अशाच पद्धतीची स्ट्रॅटेजी तुम्हाला मी काय करेल, उद्या पण या ठिकाणी शिकवेल. मग परवाच्या दिवशी तिचं बॅक टेस्टिंग आणि तिचं पेपर टेस्टिंग चालू होईल. तर अशा पद्धतीनं आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप आणि एका सिक्वेन्सनं पुढे जाणार आहोत. प्रत्येक स्ट्रॅटेजी शिकणार आहोत, त्याचं बॅक टेस्टिंग आणि त्याचं पेपर ट्रेडिंग, ज्याच्यावर तुम्हाला बेटर रिझल्ट येईल. तुम्ही ती स्ट्रॅटेजी तुमच्या रिअल मार्केटमध्ये ऍक्च्युअल ट्रेडिंग साठी वापरू शकता. सो इज इट क्लिअर सर्वांना? आता हळूहळू आपण एक स्ट्रॅटेजी आपली डेव्हलप करायला बनवायला चालू करणार आहोत. सर्वांना समजलंय? दीपा मॅम नाही भरावे लागणार बेसिकली. उद्या आपण पेपर टेस्टिंग आणि बॅक टेस्टिंग करणार आहोत.
सुशीला मॅम विचारू शकता यादव सर. सर्वांना समजलंय? तर आय होप तुम्हाला वर्टिकल स्प्रेड मधली बुल वर्टिकल स्प्रेड युजिंग कॉल ऑप्शन कशा पद्धतीने करायची. ओके, मार्जिन 37,711 एवढं हा जर ट्रेड घ्यायचा असेल तर आपल्याला काय होईल, मार्जिन लागेल, आपल्याला मार्जिन लागेल. बॅक टेस्ट कसं करायचं, आपल्या अल्गो प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट ऑप्शन आहे बॅक टेस्ट कसा करायचा, तर तो आपण इथून बघणार आहोत. बॅक टेस्ट कसा करायचा तो आपल्या अल्गो प्लॅटफॉर्मवर बॅक टेस्टचा. किंवा बेसिकली तुम्ही काय करा, सेलिंग केलं असताना एवढं कमी मार्जिन कसं लागलंय. शिला मॅम, सेलिंग केलं असताना एवढं कमी कसं मार्जिन लागलंय, तर बेसिकली सेलिंगला हेज करण्यासाठी आपण कॉल ऑप्शन बाय सुद्धा केलंय. याचं सुद्धा बेसिकली तुम्ही काय करा, एकदा हे सुद्धा नोटीस करा, कारण की हेजिंग स्ट्रॅटेजी मध्ये आपल्याला सेलिंग पेक्षा कमी मार्जिन लागतं. ओके, पेपर ट्रेड आता प्रतीक्षा मॅम ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती दिवस कराल. दिसते करंट एक्सपायरी दिसते किशोर सर. आता उद्या ते तुम्हाला सांगेल मी. करंट आज जर ज्यांना कॉन्फर्म यूज फ्री असेल, आज जर तुम्ही या ठिकाणी बॅक टेस्ट करत असाल, वेल अँड गुड. नाहीतर मी उद्या सांगेल तुम्हाला की या स्ट्रॅटेजीचे पॅरामीटर्स काय टाकायचे. तर सर्वांना समजलंय? आय होप सर्वांना सर्व गोष्टी समजल्या असतील. या आज शिकवलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बेसिकली आजचा व्ह्यू मी तुम्हाला सिंपल या ठिकाणी सांगितलंय. आता मी बघतोय की प्री मार्केट ओपन कुठं होतंय. प्री मार्केट ओपन कुठं होतंय आणि कशा पद्धतीनं भाग्यश्री कदम मॅम, हा तुम्ही आज करा पेपर टेस्टिंग मॅम, तुम्ही बेसिकली करून घ्या. तर बेसिकली फ्लॅट ओपनिंगचे चान्सेस आहेत 146 145. म्हणजे बेसिकली येस, बबनराव सर जसं सांगतात तसं फ्लॅट ओपनिंगचे बेसिकली या ठिकाणी चान्सेस आहेत. आणि मे बी जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, या लेवलच्या वरती गेल्याशिवाय मार्केटमध्ये बाईंग नाही. तुम्हाला मी अजूनही सांगतोय 25,224 या लेवलच्या वरती गेल्याशिवाय मार्केटमध्ये बाईंग नाही. आणि बेसिकली मार्केट जर इथून तुटलं तर 25,000 हा स्टॉप लॉस लावून आपण या टार्गेटसाठी एक पुट ऑप्शन पण बेसिकली काय करू शकतो, प्लॅन करू शकतो. पुट ऑप्शन पण मी तुम्हाला बेसिकली या ठिकाणी काय करतोय, असू द्या, मी आता उद्याच तुम्हाला बेसिकली सर्व गोष्टी सांगतो की जर आपल्याला एक हे बघा, जर आपल्याला कॉल बाय करायचं असेल, लॉंग पोझिशन घ्यायची असेल, तर बेसिकली मार्केट याच्यावरती निघलं तर तुम्ही कॉल बाय करा विथ, म्हणजे आपण या ठिकाणी कॉल बाय करू शकतो विथ द स्टॉप लॉस बेसिकली हा लेटेस्ट स्विंगचा लो या स्टॉप लॉसनं याच्यावरती निघलं तर फर्स्ट टार्गेट हे. ज्यांना सेफ ट्रेड करायचा आहे कॉल साईडचा, ज्यांना सेफ ट्रेड करायचा आहे त्यांनी बेसिकली या लेवलच्या वरती मार्केट निघलं, या लेवलच्या वरती, तर डेफिनेटली कॉलला मार्केट एक टार्गेट देऊ शकतंय. बट या ठिकाणी हा स्टॉप लॉस तुम्हाला मेंटेन ठेवावा लागेल, हा टेक्निकल स्टॉप लॉस मेंटेन ठेवावा लागेल. आणि पुट साईडचा जर सध्या विचार केला तर हा या ठिकाणी स्ट्रॉंग रेजिस्टन्स, हा या ठिकाणी काय होतोय, स्ट्रॉंग रेजिस्टन्स या ठिकाणी होताना दिसतोय. जर मार्केट या रेजिस्टन्सला ब्रेक नाही करू शकलं तर 100% या ठिकाणी 25,186च्या स्टॉप लॉसनं तुम्ही पुट साईडला 25,052 पर्यंतच्या टार्गेटला एक ट्रेड प्लॅन करू शकता. मे बी या झोन मधून तुम्हाला एक रिजेक्शन म्हणजे रिव्हर्स ट्रेड भेटेल. इथून एक रिजेक्शन म्हणजे अप साईडला मुवमेंट या ठिकाणी भेटण्याचे चान्सेस आहेत 25,186 पर्यंत. म्हणजे इथपर्यंत या ठिकाणी तुम्हाला एक रिजेक्शन भेटू शकतं. ओके सर, मी आजच जॉईन झालोय, मला टीमने फोन केला नाही, मी स्वतः शुक्रवारी त्यांना झाले चालू आहे असे सांगितले तरी रेकॉर्डिंग मिळेल का?
तर या ठिकाणी बेसिकली तुम्हाला सर्व रेकॉर्डिंग तुमच्या LMS ॲक्सेसवर अवेलेबल आहेत. प्री मार्केट ओपन झालंय 25,149. आता इथून पुढे ज्या लेवल सांगितले त्या लेवल्स फॉलो होत आहेत का फक्त बघा. चला आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच. महेश आंधळे आपल्या सर्वांचं परत एकदा खूप खूप धन्यवाद देतोय आणि आजचं सेशन आपलं इथंच संपलं असं बेसिकली डिक्लेअर करतोय. चला थँक्यू सो मच.